हॅलो फ्रेंड्स, आजच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहणार आहे ओहम्स लॉ. ओके, सो याच्यामध्ये हा जो कम्प्लीट प्रॅक्टिकल आहे ते आपण व्हर्च्युअल लॅबमध्ये ऑनलाईन लॅबमध्ये परफॉर्म करणार आहे. त्याचे रीडिंग घेणार आहे आणि याचा जो ग्राफ आहे तो आपल्याला प्लॉट करायचा आहे. सो आपण थिअरॉटिकली ॲज वेल ॲज थिअरॉटिकली पण आपण याचा ओहम्स लॉद्वारे आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करणार आहे, ॲज वेल ॲज ग्राफिकली पण फाइंड आउट करणार आहे. फोर्थ प्रॅक्टिकल आहे ओहम्स लॉ. हे आज आपण पाहणार आहे. ओके, सो मॅन्युअलमधलं मी ओहम्स लॉ हे प्रॅक्टिकल ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही थेअरीमध्ये शिकलेला आहातच. व्ही इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला ओहम्स लॉ याला आपण म्हणतो. हा आपण व्हेरीफाय करणार आहे या प्रॅक्टिकलमध्ये. सो या केसमध्ये याची जी सर्किट डायग्राम ती दिलेली आहे इथं. ओके, सो तुम्ही पॉइंटर आहे तो पहा. सो इथं दिलेला आहे रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टमीटर जोडलेला आहे. देन इथं सर्किटमध्ये ॲमीटर म्हणजे करंट मीटर आहे. दिस इज अ रिओस्टॅट आणि इथं की जोडलेली आहे आणि इथे 12 व्होल्टचा बॅटरी सप्लाय आहे. हे प्रॅक्टिकल आपण व्हर्च्युअल लॅबमध्ये कंडक्ट करणार आहे. सो ते रीडिंग तुम्ही ते मॅन्युअलमध्ये लिहायचे आहेत. सो इथे झाली सर्किट डायग्राम. प्रोसिजर दिलेली आहे ते आपण एक्झॅक्टली प्रॅक्टिकल करताना बघणारच आहे. ओके, इथे 2 पार्ट्समध्ये दिलेलं आहे प्रॅक्टिकलचं जे रीडिंग घ्यायचं आहे, पण आपण ते सिंगल पार्टमधलंच घेणार आहे. आन्सर याचं दोन्हीचं सेमच येतं. सो पहिला जो पार्ट आहे ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन आणि याचा टेबल 1 म्हटलं युझिंग ॲमीटर व्होल्टमीटर आणि दुसरा जो याच्यामधला पार्ट आहे तो युझिंग मल्टीमीटर असा आहे. युझिंग मल्टीमीटर तर त्यातला आपण एकच पार्ट कंडक्ट करणार आहे. दोन्हीचे आन्सर सेमच येतात. सो आपण काय करणार आहे, फक्त हा पार्ट आहे तो कंडक्ट करणार आहे. सो रीडिंग आपण सगळे इथे लिहिणार आहे. पहिला इलेक्ट्रिक करंट, देन पोटेन्शियल डिफरन्स, देन रेजिस्टन्स आणि देन मेन रेजिस्टन्स. आणि या केसमध्ये या पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये आपण ग्राफ पण काढणार आहे. सो पहिल्यांदा ओहम्स लॉचं जे बेसिक आहे जे ऑलरेडी तुम्ही थेअरीमध्ये शिकलेला आहात ते आपण बघणार आहे. ओके, ओहम्स लॉ काय आहे. ओके, दिलेलंच आहे. इट स्टेट दॅट provided the physical state of the conductor, length, area, temperature remaining the same in the closed circuit, the current flowing through the conductor is directly proportional to the potential difference. Okay, जो करंट फ्लोइंग आहे त्याला I म्हटलेला आहे. हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे, प्रोपोर्शनल टू व्होल्टेज V. ओके, किंवा V प्रोपोर्शनल टू I. आणि हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायचं असेल तर काय करतो आपण, तर कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करतो. दॅट कॉन्स्टंट इज R. त्याला आपण इथं रेजिस्टर म्हणणार आहे. ओके, सो हे फॉर्म्युला रिअरेंज केला. आय आहे तर या बाजूला घेतलं, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये या साईडला डिव्हिजन मध्ये. सो व्ही डिवायडेड बाय आर इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. सो हे प्रॅक्टिकल आपण काय करायचं आहे, व्हर्च्युअली कंडक्ट करायचं आहे. त्यासाठी आता आपण जाणार आहे गुगलवरती आणि तिथं आपण टाईप करणार आहे ऑनलाईन लॅब. ओके, मी ऑनलाईन लॅब ओपन केलं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये पहिलाच जो एक्सपेरिमेंट आहे ओहम्स लॉ त्याच्यावरती मी क्लिक करणार आहे. ओके, जशी तुमच्या मॅन्युअलमध्ये थिअरी प्रोसिजर दिलेली आहे तशी सेम प्रोसिजर इथं दिलेली आहे. सो आपण डायरेक्ट याचा जो सिम्युलेटर आहे त्याच्यामध्ये जाणार आहे जिथं आपण प्रॅक्टिकल एक्झॅक्टली परफॉर्म करणार आहे. ओके, एरो मी खाली येतो. सो जे रेजिस्टिव्ह वायर आहे इथं आपण सर्किट पहिल्यांदा त्याचं पाहूया. इथं बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर सर्किट दिसत आहे. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्होल्टेज आणि याचं हा जो रेजिस्टन्स आहे याच्यातून जाणारा करंट आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे आपल्याला फाइंड आउट करायचं आणि ते एकमेकाच्या प्रोपोर्शनल आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो हे प्रोपोर्शनल असल्यानंतर आरची जी व्हॅल्यू आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. हे काय येईल, आपला रेशो ऑलवेज कॉन्स्टंट येईल. ठीक आहे, सो आपल्याला तशा प्रकारे रीडिंग घ्यायचे आहेत. सो आपण पहिल्यांदा काय करूया की हे बॅटरी सर्किट डायग्राम दिलेली आहे याप्रमाणे कनेक्शन करूया. आणि हा जो रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्सच्या ऐवजी आपल्याला काय दिलेलं आहे, एक रेजिस्टिव्ह वायर दिलेली आहे जी आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे. ओके, तुम्ही यातील कोणतीही वायर एक सिलेक्ट करू शकता. जसं की आता आपण काय करूया, फॉर एक्झाम्पल मी नायक्रोम वायर सिलेक्ट केली. ठीक आहे, आणि ही वायरची लेंथ आहे ती काही ठेवू शकता तुम्ही.
लेंथ आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. सो आपण कोणतीही ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे ठेवलेले 50 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. आणि डायमीटर ऑफ वायर आहे तो मी घेतो फॉर एक्झाम्पल 0.50 mm, 0.5 mm और 0.50 सेम. देन रेजिस्टन्स ऑफ रिओस्टॅट, हा जो रिओस्टॅट आहे त्याचा रेजिस्टन्स आहे. ओके, हे चेंज करून आपल्याला रिडिंग घ्यायचे. फॉर एक्झाम्पल हा आपण ठेवूया सुरुवातीला 10. ओके, हे कसं ठेवायचं किंवा काय करायचं ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला. देन आता काय करूया आपण, बॅटरी सर्किट अरेंजमेंट करूया अकॉर्डिंग टू दिस. सो पहिल्यांदा बॅटरीच्या पॉझिटिव्ह मधून गेलेला आहे करंट मीटरला. ओके, बॅटरीचं पॉझिटिव्ह, इथं रेड दिसत आहे, इथं ब्लॅक दिसत आहे. रेड आहे ते पॉझिटिव्ह आहे. ओके, ब्लॅक आहे ते निगेटिव्ह एंड आहे. सेम हिअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, हिअर ऑल्सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं डिजिटल ॲमीटर, ॲमीटर काय करतो, करंट मेजर करतो. देन हा काय आहे, डिजिटल व्होल्ट मीटर आहे. व्होल्ट मीटर काय करतो, व्होल्टेज मेजर करतो. सो आपल्याला काय करायचं आहे, कनेक्शन मध्ये पहिल्यांदा ते दिलेलं आहे बॅटरीचं जे पॉझिटिव्ह एंड आहे. ओके, बॅटरीचे पॉझिटिव्ह एंड आहे ते कुठे गेले, करंट मीटर किंवा ॲमीटर ज्याला म्हणतो आपण. सो मी इथून पकडतो आणि हे काय करतो, इथं कनेक्शन असं करायचं आहे. हे झालं कनेक्शन, बॅटरीचं पॉझिटिव्ह टू ॲमीटरचं पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट कनेक्शन काय बघा, नेक्स्ट कनेक्शन आहे ॲमीटरचं निगेटिव्ह ते व्होल्ट मीटरचं पॉझिटिव्ह. ॲमीटरचं निगेटिव्ह आहे ते व्होल्ट मीटरचं पॉझिटिव्ह. ॲमीटरचं निगेटिव्ह आहे ते व्होल्ट मीटरचं पॉझिटिव्ह. इथपर्यंत हे झालं कनेक्शन. देन नेक्स्ट काय केलंय बघा, हा जो व्होल्ट मीटरच्या मध्ये काय केला, हा रेजिस्टन्स टाकलेला आहे. रेजिस्टन्स म्हणजेच काही जे रेजिस्टिव्ह वायर आहे, इथं दिलेली रेजिस्टिव्ह वायर, ती या दोन एंड मध्ये फिक्स करायची आहे. सो मी इथनं उचलली ती वायर आणि इथे ठेवून दिली. ओके, हे झाली दोन्हीमध्ये फिक्स. तर नेक्स्ट काय सर्किटमध्ये कनेक्शन कसं करायचं आहे बघा. देन नेक्स्ट कनेक्शन आहे बॅटरीचं जे निगेटिव्ह एंड आहे तिथून की मध्ये गेलेलं आहे. ओके, बॅटरीचं निगेटिव्ह टू की, बॅटरी निगेटिव्ह पासून की मध्ये. ओके, दिस इज कनेक्शन. देन बॅटरीच्या एंड मधून एक कुठे गेले, रिओस्टॅटच्या फिक्स एंडला, आणि दुसरा आहे तो व्हॅरिएबल एंड आपण म्हणतो रिओस्टॅटचा. ओके, दिस इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज रिओस्टॅट. हे तुमच्यासाठी नवीन आहे. बाकीचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहिले असतील, हे बॅटरी सप्लाय, हा करंट मीटर, व्होल्टेज मीटर, पण याला काय म्हणतो आपण, रिओस्टॅट. रिओस्टॅट काय जनरली हा रेजिस्टन्स आहे. हा काय करतो की बॅटरीचं जे व्होल्टेज सप्लाय आहे तो काय करतो, बॅटरीपासून जे निघणारे करंट आणि व्होल्टेज आहे तो चेंज करण्याचं काम आहे, हा रिओस्टॅट करतो. ठीक आहे. सो बॅटरीचं कीचं एक एंड आहे ते कुठे गेलं, रिओस्टॅटला. ओके, देन रिओस्टॅटचं जे व्हॅरिएबल एंड आहे ते अगेन कुठं आलेलं आहे, व्होल्टमीटरला. ओके, इथं पाहू शकता तुम्ही, रिओस्टॅटचे व्हॅरिएबल एंड आहे ते कुठं आले, व्होल्टमीटरला. ठीक आहे. सो अशा प्रकारे सर्किट डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे आपले कनेक्शन झालेले आहेत. सो रिडिंग जे लिहिण्यासाठी काय करू आपण, आता एक्सेल शीट ओपन करणार आहे. इथं पहा, इथं तुमच्या जे रिडिंग घ्यायला तुम्हाला दिलेलं आहे स्पेस, ऑब्झर्वेशन टेबल. ओके, ओके, ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेशन इथं दिलेलं आहे, जसं की युझिंग व्होल्टमीटर, ॲमीटर, लिस्ट काउंट ऑफ ॲमीटर, रेंज ऑफ ॲमीटर याचा, आणि देन हा जो टेबल आहे ह्याचं सगळं आपण काय केलं आहे की एक्सेल शीट बनवलेली आहे, ते आता मी ओपन करणार आहे. ओके, दिस इज एक्सेल शीट फॉर ओहम लॉ. ठीक आहे. आणि आता आपण रिडिंग घ्यायचे आहेत एक्झॅक्टली. ओके, फर्स्ट ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. एक्सेल शीट मध्ये पहा, पहिल्यांदा विचारलेलं आहे की लिस्ट काउंट ऑफ ॲमीटर. लिस्ट काउंट ऑफ ॲमीटर म्हणजे ॲमीटर हा किंमत कमी किती मेजर करू शकतो. सो डेसिमल पॉईंट नंतर इथं 3 झिरो आहेत. सो हा काय करेल, 0.001 हे कधी असेल, याचं मिनिमम काउंट असेल. हा लिस्ट काउंट झाला याचा, म्हणजे कमीत कमी किती मेजर करू शकतो हा ॲमीटर, तर तो त्याचा काय झाला, तो झाला त्याचा लिस्ट काउंट. सो आपण काय करणार आहे, ते लिस्ट काउंट आहे ते इथे लिहिणार आहे. किती आहे, 0.001 हा लिस्ट काउंट एम्पियर मध्ये. नेक्स्ट, रेंज ऑफ ॲमीटर. रेंज किती आहे, रेंज कशाला म्हणतो आपण, की एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत किती मेजर करू शकतो, याला काय म्हणतो आपण, रेंज म्हणतो. सो आपण रेंज किती होऊ शकतो, तो किती मेजर करू शकतो, याची रेंज खूप जास्त आहे. जसं की हा इथं मॅक्झिमम पॉसिबल किती आहे, सो तुम्ही लिहू शकता रेंज किती आहे, 0 पासून ते 0 to
किंवा 0 एम्पियर असले आपण 0 एम्पियर टू 99.999 एम्पियर. ही काय झाली त्याची रेंज ऑफ ॲमीटर, ही झाली त्याची रेंज 99.999 एवढं तो मेजर करू शकतो. सिमिलर हे व्होल्टमीटर पण सिमिलर डिव्हाइस आहे. सो त्याचा आपण काय सांगू शकतो, लिस्ट काउंट किती आहे 0.001 volt. Similarly, range of voltmeter 0 volt to 99.999 volt. सो हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की हा जो रिओस्टॅट आहे तो पुढे शिफ्ट करायचा आहे आणि इथलं करंट व्होल्टेज चेंज करायचं आहे. सो आपल्याला काय मिळते, रिडिंग मिळते. पहिल्यांदा आपण आता हे सर्किट कंप्लीट झालेलं आहे. पहिल्यांदा फक्त की याच्यामध्ये टाकली की आपल्याला करंट व्होल्टेज दिसेल इथं. ठीक आहे. सो मी याच्यामध्ये की इन्सर्ट करतो आहे. सो तुमचं पहिलं जे करंटचं रिडिंग आहे तर 0.797 आलेलं आहे आणि व्होल्टचं रिडिंग आहे 2.030 जो मी इथं लिहितो. सो इलेक्ट्रिक करंट 0.797 आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज 2.030. ओके. सो नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. सो व्होल्टेज किती आहे बघा, इथं व्होल्टेज आहे दिस कॉलम आणि करंट आहे दिस. सो आपल्याला काय करावं लागेल, हा जो कॉलम आहे त्यांना काय करावं लागेल, याने डिवाइड करावं लागेल. सो आपण इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला लिहूया, इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय कॉलम ऑफ करंट आणि इक्वल इंटरप्रेस केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो आन्सर आपल्याला आहे 2.547051. खूप मोठा लिहिला. आपल्याला काय करावं लागेल, आपण हे राऊंड अप करूया. सो राऊंड अप कसं करता येईल, त्याच्यामध्ये मी जातो फॉर्मॅट सेल, देन नंबर आणि डेसिमल प्लेसेस आहेत त्याला 2 वरती ओके म्हणूया आपण. सो डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट पुढे आपल्याला दिसतील. सो हे झालं काय, डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट पण खूप सारा मोठा आन्सर दिला. तर राऊंड अप केल्याने बाकीचे जे नंबर्स आहेत ते डिलीट केले. एक्सेल राऊंड अप करत नाही पण बाकीचे नंबर डिलीट करू शकते. ठीक आहे. सो नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हा जो रिओस्टॅट थोडा पुढे शिफ्ट करायचा आहे. त्यानं काय होईल की इथले रिडिंग चेंज होतील. सो मी काय केलं, हा रिओस्टॅट आहे 10च्या ऐवजी काय करूया 20 वरती घेऊन जाऊया आपण. 20. सो आपला जो करंट आहे तो आपल्याला मिळालेला आहे 0.444 आणि व्होल्टेज आहे ते किती मिळालेलं आपल्याला 1.130. ठीक आहे. सो अगेन काय करायचं आपल्याला, व्होल्टेज रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. ओके. इथं ऑलरेडी तो फॉर्म्युला आपण काय केलेला आहे, लावलेला आहे. सो इथं आपल्याला तो आन्सर इझिली मिळून जाईल. ठीक आहे. सेम एज आन्सर येईल 1.13 डिवायडेड बाय 0.444. ठीक आहे. आपण हा फॉर्म्युला खालीपर्यंत अप्लाय करूया. सगळ्या कॉलमसाठी हा फॉर्म्युला आपण अप्लाय केलेला आहे. सो आता इथं आपण नंबर इन्सर्ट करू तसे हा इथं आपल्याला आन्सर दाखवेल तो. ठीक आहे. सो अगेन आपण काय करूया, रेजिस्टन्स आहे तो चेंज करूया. 20 आहे त्याचं आपण काय करूया तर 30 करूया रिओस्टॅटची लेंथ. तुम्हाला इथं पुढे जाताना दिसेल, जसं मी लेंथ चेंज करू हा पुढे शिफ्ट होईल. हे पहा दिसतंय. सो इथं आलंय 30 साठीचं करंट आणि व्होल्टेजचे रिडिंग पहा किती. करंटचं रिडिंग आहे 0.307 आणि जे व्होल्टेजचं रिडिंग आहे 0.783. ओके. अगेन आय गॉट आन्सर of 2.55. नेक्स्ट अगेन मी लेंथ आहे ती रिओस्टॅटची लेंथ आहे ती किती करतो 40 करतो. 38, 39, 40. ओके. इन दॅट केस तुम्हाला करंट आणि व्होल्टेजची रिडिंग घ्यायची आहेत.
सो करंट आहे तुमचा 0.235, व्होल्टेज आहे 0.599. सो तुमचा आन्सर अगेन आलेला आहे रेजिस्टन्स 2.55. सो नेक्स्ट काय करायचं आपल्याला, अगेन याची लेंथ चेंज करायचं आहे, 40 to 50 झाली. सो या केसमध्ये करंटचं रिडिंग आहे ते लिहिलं मी 0.190 आणि व्होल्टेजचं रिडिंग लिहिलं 0.485. सो अगेन आय गॉट आन्सर 2.55. नेक्स्ट विचारलेलं आहे मेन रेजिस्टन्स इन ओहम. मेन रेजिस्टन्स एवढे जे सगळे रिडिंग आले आहे त्याला काय करायचं आपल्याला मीन काढायचं आहे. मीन कसा काढतो आपण, ऍडिशन ऑफ ऑल दिस डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग. किती रिडिंग आहेत, हे 5 रिडिंग आहेत. सो मी ऍड करेन दिस 2.55 प्लस 2.55 प्लस 2.55 प्लस 2.55 प्लस 2.55 होल डिवायडेड बाय 5. जेवढे नंबर ऑफ रिडिंग आहे त्याने काय करतो आपण डिवाइड करतो. सो येणारा जो रेजिस्टन्स आहे तो आपण काय करणार आहे इथे लिहिणार आहे. सो आपण मर्ज कॉलम केला. सो आन्सर लिहिण्यासाठी मी काय करतो, इक्वल टू ब्रॅकेटमध्ये दिस प्लस सेकंड रो प्लस थर्ड रो प्लस फोर्थ रो प्लस फिफ्थ रो, ब्रॅकेट कंप्लीट आणि डिवायडेड बाय 5 आणि एंटर प्रेस केलं. आय गॉट अगेन 2.5488306. ओके, आता हे जर राऊंड अप केलं तर अगेन मला काय मिळेल 2.55 मला मिळेल. तर मी बाकीचे डिजिट आहे ते काय करतो, याला पण आपण जसं सेटिंग करूया फॉर्मॅट सेल मधून. नंबर 2 डेसिमल पर्यंतच ठेवा. ओके, याचं ॲव्हरेज केलं तर याला 2.55. ठीक आहे. सो अगेन नेक्स्ट, सो हे जे माझं आन्सर आलं याला आपण काय म्हणतो, दिस आन्सर इज थेरॉटिकल आन्सर. सो मी इथे लिहिलं फ्रॉम ऑब्झर्वेशन. सो आय गॉट दिस ऑब्झर्वेशन 2.55. ओके, आता आपण काय करणार आहे, ग्राफनं जे आन्सर येतं ते कसं येतं ते बघणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, ग्राफ प्लॉट करणार आहे. ओके, सो हे आहेत आपले ओहम्स लॉचे रिडिंग. आता आपण याचं काय करणार आहे, ग्राफ काढणार आहे. ओके, सो हा तुमचा फर्स्ट ग्राफ आहे. सो मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि खूप सारे ग्राफ तुम्हाला याच्यामध्ये काढायचे आहेत. सो ग्राफ आपण जनरली कसा काढतो बघा, एक व्हॅरिएबल आपण वाय ॲक्सिसवर घेतो, कोणता एक व्हॅरिएबल असेल. दुसरा एक व्हॅरिएबल काय करतो, एक्स ॲक्सिसवर घेतो आणि एक्स व्हॅरिएबल किती आहे त्याच्यानुसार त्याचे पॉईंट प्लेस करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला काहीतरी रिडिंग आहेत, फॉर एक्झाम्पल एक्स आणि वायचे असे आहेत. सो एक्स इज 1 2 3 4 असे आहेत आणि वायचे अकॉर्डिंगली फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 2x + 3 असे रिडिंग आहेत आपल्याकडे. सो आपण काय करतो, 1ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली. सो आपलं फर्स्ट काय येईल 5 येईल. देन 2 × 2 4 4 + 3 7 येईल. ओके, देन 9 येईल, देन 11 येईल. अशा प्रकारे रिडिंग आहे. सो आपण काय करतो की वायचे जे स्केल आहे, वाय कुठपासून मॅक्झिमम मिनिमम आणि मॅक्झिमम रिडिंग किती आहे 1 आहे, मॅक्झिमम किती आहे 4 आहे. सो हा जो इंटरवल आहे इथपासून इथपर्यंतचा असा डिवाइड करायचा की हे जे पॉसिबली जास्तीत जास्त एरिया ग्राफचा कव्हर झाला पाहिजे. असं व्हायला नको की 1 to 4 इथपर्यंत झालं तुमचा ग्राफ इथले येतच आहे एवढा आणि बाकी स्पेस रिकाम आहे, असं व्हायला नको. किंवा असं व्हायला नको की तुम्ही 1 2 3 आणि 4 किंवा हे रिडिंग आहे ते आउट ऑफ स्केल गेलं, असं पण व्हायला नको. सो हे जे रेंज आहे मॅक्झिमम टू मिनिमम, तुम्ही हे इथल्या गिवन रेंजमध्ये अशी डिवाइड करायची की मॅक्झिमम पॉसिबल एरिया कव्हर झाला पाहिजे. सो म्हणजे कारण की दिस इज 1 दिस इज 2 दिस इज 3 दिस इज 4. ओके, आता इथं ओरिजिन आहे, ओरिजिनला आपण म्हणूया 0. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. सो इथं रिडिंग कशी आहेत बघा, 5 7 9 11. सो इथं रिडिंग तुम्ही सपोज 0 देन 1 2 3 4 असं केलं तर खालचा जो एरिया आहे,
कारण हे 5 पासून स्टार्ट होतात. 1 to 4चा जो रिजन आहे तो कसा राहील, एम्प्टी राहील. सो आपण काय करणार आहे, इथून घेणार आहे 5 पासून 5 then 6 7 8 9 10 ओके and then 11 अशा प्रकारे. सो इथं काय आहे बघा, हे जे दोन स्केल आहे याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. इथं ओरिजिन आहे, ओरिजिन नंतर काही डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर काय होतं की रिडिंग आहे ते 1 न वाढतं. अजून पर्टिक्युलर फिक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर रिडिंग 2 न वाढतं. फिक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर रिडिंग आणि 1 न वाढतं. ओके, अशा प्रकारे रिडिंग इक्वल इंटरव्हलमध्ये गेल्यानंतर इक्वल इंटरव्हलमध्ये वाढतं. किंवा रिव्हर्स डायरेक्शनने गेला तुम्ही, इथपासून इथपर्यंत गेला तर रिडिंग 1 न कमी होतं. इथं रिडिंग 1 न कमी झालं आणि तुम्ही ओरिजिनला रीच झाला. ओके, सो दिस इज अ लिनियर स्केल, याला आपण लिनियर स्केल म्हणतो. इथं थोडासा फरक आहे. इथं बघा, इथून तुम्ही एक पर्टिक्युलर फिक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर तुम्ही काय केलं, रिडिंग 1 न वाढलं, 5 to 6 झालं. इथून फिक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर रिडिंग आणि 1 न वाढलं, 6चं 7 झालं आणि 7चं 8 झालं, 8चं 9. अशा प्रकारे तुम्ही रिव्हर्स या, 7 to 6 6 to 5 आणि एक्सपेक्टेड दॅट 5 to इथं 4 असायला पाहिजे, पण इथं काय आहे, ओरिजिन 0 आहे. सो इथं हे स्केल कसं आहे, नॉन लिनियर आहे किंवा लिनियर नाही आहे. सो अशा केसमध्ये आपण काय करतो, इथे क्रिप्स साईन यूज करतो. ओके, तुम्ही स्कूलमध्ये पण थोडंफार याचं इंट्रोडक्शन शिकलं असेल, क्रिप्स साईन. ओके, इथं गरज नाही आहे पण इथं गरज आहे. याचा मिनिंग आहे 5 4 3 2 1 हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे अप टू 0. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट काय करतो आपण, फॉर x1 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, दॅट इज 5. 1 साठी yची व्हॅल्यू किती आहे, 5. असं एक पॉईंट प्लॉट करतो. दुसरा काय करतो, एक्सची व्हॅल्यू 2 आहे त्यासाठीचा पॉईंट किती आहे, 3च्या व्हॅल्यूसाठी किती आहे, 4च्या व्हॅल्यूसाठी, असे आपण पॉईंट करतो. आणि जे पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत त्या पॉईंटपासून काय करतो आपण, एखादी जाणारी स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. ओके, जे मॅक्झिमम पॉईंट कव्हर करणारी स्ट्रेट लाईन, एखाद दुसरा पॉईंट मिस झाला तरी चालेल. आणि देन काय करतो की आपण याचा स्लोप काढतो. ओके, सो हायर मोस्ट पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो x2 आणि लोअर मोस्ट पॉईंट आहे त्याला म्हणतो आपण x1 y1. आणि स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, स्लोप इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. सो अशा प्रकारे आपण एक ग्राफ काढणार आहे इथं. सो त्या एक्झॅक्ट ग्राफ पेपरवरती आपण जाऊया. आम्ही इथं ग्राफ पेपर आणलेला आहे. पहिल्यांदा आपण काय करूया की याचे एक्स आणि वाय ॲक्सिस प्लॉट करून घेऊया. ठीक आहे. सो लॉंग स्केलच्या साहाय्याने आपण काय करणार आहे, एक्स आणि वाय ॲक्सिसचे प्लॉट करणार आहे. सो इथून मी 2 सेंटीमीटर इनसाइड 1 2 इथं मी काय करतो, वाय ॲक्सिस प्लॉट करतो. दिस इज आवर वाय ॲक्सिस. सिमिलरली काय करायचं आहे, बिलो काय करायचं आहे, 2 सेंटीमीटर अप म्हणजे इथून दिस इज 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर इथं आपण काय करणार आहे, एक्स ॲक्सिस काढणार आहे. ओके. सो इथं 1 सेंटीमीटर लोअरला पण इथं काय करणार, ॲरो मार्क करणार अशा प्रकारे. ओके, नोमेनक्लेचर देऊया. दिस इज एक्स, कॅपिटल एक्स आहे ते ओरिजिन, दिस इज वाय. ओके, याचा अदर एंड आहे त्याला आपण म्हणतो एक्स डॅश आणि अप्पर एंड आहे त्याला म्हणतो आपण वाय डॅश. ठीक आहे. सो आपले जे रिडिंग आहे काय करायचं, आपल्याला इलेक्ट्रिक करंट आणि पोटॅन्शियल डिफरन्स याचा ग्राफ काढायचा आहे. सो आपला जो इलेक्ट्रिक मॅन्युअलमध्ये दिलेला आहे की प्लॉट दिस ऑन एक्स ॲक्सिस अँड पोटॅन्शियल डिफरन्स ऑन वाय ॲक्सिस. सो आपला काय आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा काय आहे, वाय ॲक्सिस आहे. सो फर्स्ट आपल्याला अवेलेबल पॉसिबल स्केल किती आहे बघा ऑन एक्स ॲक्सिसवरती. दिस इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, 15 to 16 सेंटीमीटर स्केल आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आपल्याला जो एक्स ॲक्सिसवर डाटा प्लॉट करायचा आहे तो कसा आहे बघा, याचा मिनिमम आहे 0.19 म्हणजे नियरली 0.2. ओके, 0.2 हे मिनिमम आहे आणि मॅक्झिमम आहे 0.79 म्हणजे 0.8.
हे आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती प्लॉट करायचं आहे. सो आपण कसं करू शकतो, आपल्याला काय करायचं आहे 0.2 to 0.8 हे स्केल आहे ते एक्स ॲक्सिसवर प्लॉट करायचं आहे. सो आपण काय करणार आहे, इथं जे आपल्याला 15 to 16 डिव्हिजन अवेलेबल आहेत त्या याच्यामध्ये फिक्स करायचे आहेत. सो आपण 0.2 0.3 0.4 अप टू 0.8 असे 2 सेंटीमीटरने घेऊ शकतो. सो मी इथं काय केलं, हिअर इज 0.2, नेक्स्ट 0.3, हिअर इज 0.4, हिअर 0.5, 0.6, 0.7, 0.8. ओके. सो दिस इज आवर एक्स ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसवर हे कशाच्या व्हॅल्यू आहेत, ह्या करंटच्या व्हॅल्यू आहेत. सो आपण काय म्हणणार आहे, हिअर याला नाव देऊया करंट, आणि हे कशामध्ये मेजर करणार आहे आपण, ॲम्पियरमध्ये. सो त्याचं युनिट पण दिलं ॲम्पियर. ओके. आणि अशा प्रकारे ॲरो दिला, म्हणजे या डायरेक्शन त्या व्हॅल्यू वाढत आहेत. नेक्स्ट आपल्याला व्होल्टेज कसं या वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचं. इथं आपल्याला अवेलेबल पॉसिबल डिव्हिजन किती आहेत चेक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ओके. 20 to 21 डिव्हिजन आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे व्होल्टेजच्या व्हॅल्यू आहेत त्या कशा आहेत बघा. याची मिनिमम जी व्हॅल्यू आहे ती 0.485, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो 0.5 म्हणूया आपण याला. ओके. राऊंड अप केली 0.5. अप टू मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. 0.5 to 2 एवढ्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, याच्यावरती प्लॉट करायचे आहेत. सो आपण कशा प्रकारे प्लॉट करू शकतो. सो आपल्याकडे डिव्हिजन अवेलेबल किती आहेत, आपल्याकडे अवेलेबल डिव्हिजन आहेत 20. सो आपण काय करणार आहे, याचा यूज करणार आहे 0.5 to 2. सो आपण 0.1 0.2 असं घेऊ शकतो. ओके. सो आपण इथं 0.4 आहे तर 0.5 इथून स्टार्ट करायचा आणि अप टू 2. सो मी इथं लिहितो 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9, 1.0, 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5, 1.6, 1.7, 1.8, 1.9, 2.0 आणि 2.1. ओके. सो ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या कशाच्या आहेत, ह्या व्हॅल्यू आहेत व्होल्टेजच्या किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण म्हणूया, पोटेन्शियल डिफरन्स. हा आपण कशामध्ये मोजणार आहे, हा मोजणार आहे आपण व्होल्टमध्ये. सो मी इथं त्याचं सिम्बॉल व्होल्ट ॲरो असं केलं. ठीक आहे. सो हे झाले आपल्या पोटेन्शियलच्या व्हॅल्यू. इथं कसं आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की 0.2 0.3 आणि इथं तुम्ही बॅक आला तर इथं काय असणार आहे 0.1 यायला पाहिजे. म्हणजे इथं काय करायला लागेल आपल्याला क्रिप साईनचा यूज करायला लागेल, कारण आपण ओरिजिनपेक्षा जात नाही. सिमिलरली हिअर इथं आपण 1 सेंटीमीटर पुढे गेलो 0.4 0.5 0.6 पण रिव्हर्स आला 0.5 0.4 0.3 यायला पाहिजे. इथं ओरिजिनल आहे, याचा मिनिंग हे पण नॉन लिनियर स्केल आहे. सो वी हॅव टू यूज हिअर क्रिप साईन. ओके. सो नेक्स्ट काम आहे आपलं की पॉईंट प्लॉट करणे. आता इथं पहा, इथं काय आहे की 0.4 आणि 0.5 हे जे स्केल आहे हे 10 आणि नेक्स्ट 10 याच्यामध्ये डिवाइड करण्यात आलं आहे. 10 भागामध्ये पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलं आहे. सो आपण काय करू शकतो की डेसिमल पॉईंट नंतर हे 0.4 आहे 0.41 42 असं लिहू शकतो. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट एवढी ॲक्युरेसी या साईडची आहे व्होल्टेज. पण आपलं व्होल्टेज स्केलमध्ये काय आहे की डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिटपर्यंत आहेत. ते आपण काय करून घ्यायचे, डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिटपर्यंत राऊंड अप करायचे. सो हा 0.783 आहे, हा 3 निघून जाईल. हा लेस दॅन 5 आहे. सो हा काय आपला आन्सर 0.78 राऊंड अप केला आपण याचं. ओके. नेक्स्ट 0.599. ओके. हा जो 9 आहे तो ग्रेटर दॅन 5 आहे. सो काय होईल राऊंड अप होईल 0.59चा काय होईल 0.60 किंवा 60. सो हे राऊंड अप आहे, इथं राऊंड अपची गरज आहे का, येस. 0.485 आहे, ह्याचं काय होईल 0.49. ओके. एवढे राऊंड अप केले, बाकी राऊंड अप करायची गरज नाही. सिमिलरली या साईडला बघा
या साईडला पण सेम केस आहे. इथं 0.2 आहे, इथं 0.3 आहे. याच्यामध्ये 20 डिव्हिजन्स आहे. इथनं इथपर्यंत 10, इथनं इथपर्यंत 10, अशा 20 डिव्हिजन्स आहेत. सो आपण काय करू शकतो की 0.21 2 डिव्हिजन पुढे जायचं असेल, 0.25 एक डिव्हिजन पुढं, पण त्याच्यामधले छोटे स्केल आहे ते आपण करू शकत नाही. म्हणजे आपण इन जनरली काय म्हणतो आहे की डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिटपर्यंत हे ॲक्युरेट आहे. सो या केसमध्ये पण आपण ज्या हायर डिजिट आहेत त्याचा राऊंडअप करणार आहे करंटच्या केसमध्ये पण. सो याचा आपण राऊंडअप करूया 0. फक्त ग्राफसाठी राऊंडअप करायची गरज आहे आपल्याला. 7 आहे विच इज ग्रेटर दॅन 5, सो हे होईल 0.80. हे राऊंडअप काय होईल 0.44. हे राऊंडअप काय होईल 0.31. हे काय होईल 0.24. ओके, याची राऊंडअपची गरज नाही. सो आता आपल्याला पॉईंट प्लॉट करायचा आहे. पहिला माझा पॉईंट काय बघा, पहिला पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 0.80. ओके, किंवा आपण लोअर साईडने चालू केलं तरी चालेल. ओके, लोअर साईडनं चालू करूया आपण. इथं लोअर याची व्हॅल्यू, इथं पण याची लोअर व्हॅल्यू आहे. लोअर साईडनं चालू केलं तर पहिला पॉईंट काय आहे 0.19. 0. इथं 2 आहे तर 19 कुठं असेल, याच्या अगोदर 2 डिव्हिजन. ओके, इथं असेल 0. हे 0.2 म्हणजेच काय 0.20, 0.20. ओके, हे किती आहे 0.19. इथनं इथपर्यंत डिव्हिजन किती आहे 1 न वाढते, फक्त 0.3 होते, पण याच्यामध्ये 20 डिव्हिजन आहेत. सो याच्या पुढचा एक डेसिमल कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही काय करता 2 डिजिट, म्हणजे 0.20 आहे हा 0.21 कुठं असेल 2 डिव्हिजन पुढं, जसं 0.19 2 डिव्हिजन मागं असेल. ओके, सो 0.19 कुठं असेल इथं असेल. आणि त्याच वेळी आपली जी व्हॅल्यू आहे व्होल्टेजची ती किती आहे बघा 0.49. 0.49 कुठं असेल, इथं 0.4 आहे, 0.5, 0.49 जस्ट याच्या खाली असेल. सो फर्स्ट पॉईंट आपल्याला इथं पॉईंट असं डॉट करायचा आहे आणि त्याच्यावरती छोटा सर्कल करायचा आहे. ओके, सो हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. याच्यामध्ये हे आहे 0.19 आणि इथं 0.49. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा लोअरपासून आपण पाहतोय. करंटची व्हॅल्यू आहे 0.24. करंटची व्हॅल्यू 0.24. ओके, इथं 0.20, 0.25, 24 म्हणजे इथं 2 डिव्हिजन अगोदर येईल. ओके, आणि त्यावेळची व्होल्टेजची व्हॅल्यू किती आहे, त्यावेळची व्होल्टेजची व्हॅल्यू आहे 0.60. ओके, 0.60 इथे येईल. हे 0.6 म्हणजे 0.60. सो हा माझा आला सेकंड पॉईंट. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे. नेक्स्ट आहे 0.31 आणि त्यावेळेचं जे व्होल्टेज आहे 0.78. 0.31 कुठे येणार आहे 0.31, याला माझं 0.3, त्याच्या पुढं 0.31 म्हणजे 2 डिव्हिजन पुढं जाईल. ठीक आहे, आणि त्यावेळेचं व्होल्टेज आहे 0.78. ओके, इथं 7 आहे आणि त्याचं 7-8 म्हणजे 8 डिव्हिजन्स पुढं इथे येईल माझं आन्सर ते. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. नेक्स्ट व्होल्टेज आहे 0.44, त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स आहे 1.13. ठीक आहे, 0.44. सो 0.4 इथं आहे. 0.44 म्हणजे काय होईल, एकासाठी तुम्ही काय करता पुढच्या हा जो 2 डिव्हिजन जाता, म्हणजे इथे येईल 0.4. हे 0.4 म्हणजे 0.40 आहे, 0.40. हे 0.41, 42, 43, 44, 45. ओके, सो 44 कुठे येणार आहे, इथे येणार आहे, म्हणजे 8 डिव्हिजन्स इथे येईल. आता त्याच्या अलॉंग वाय ॲक्सिसची व्हॅल्यू किती आहे बघा. वाय ॲक्सिसची व्हॅल्यू आहे 1.13 इथं दिलेली आहे 1.13. सो आपल्याला ते 1.13 कुठे चेक करावं लागेल. सो 1.13 इज हिअर. त्यावेळची आपली जी व्हॅल्यू आहे 44 ते चेक करूया.
आणि इथे येईल तुमचा 1 3. नेक्स्ट लास्ट पॉइंट, या केसमध्ये एक्स व्हॅल्यू आहे 0.80 आणि व्होल्टेजची व्हॅल्यू आहे 2.03. 0.80 इथं आहे बघा, त्याची व्हॅल्यू किती आहे 2.03. ओके, दिस इज 2.01, 2.02, 2.03. अशा प्रकारे आपले काय झाले, सगळे पॉईंट प्लॉट करून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं की या पॉईंटमधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, यासाठी काय करणार आपण की लॉंग स्केल घेणार आणि चेक करणार की जास्तीत जास्त पॉईंट कसे जातील येतं. ओके, इथं 3 पॉईंट जात आहेत, याच्यापेक्षा जास्त 4 जात आहेत का वगैरे आपण चेक करणार. हे 3 जात आहेत. ओके, हे 4 पॉईंट जात आहेत. अशा प्रकारे हे 4 पॉईंट्स गेलेले आहेत. 1 पॉईंट आउट ऑफ स्केल आहे. ठीक आहे, 5 पॉईंट्स असतील तर 3 किंवा 4 किंवा 5 पॉईंट गेले तर चालतात. मिनिमम 2च पॉईंट गेले असं व्हायला नको. किंवा कधी कधी काय होतं की खूप सारे पॉईंट्स आहेत, 10-15 पॉईंट्स आहेत आणि काही पॉईंट्स इकडं आहेत असे पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला स्ट्रेट लाईन काढायचं आहे मॅक्झिमम पॉईंटमधून जाऊन. तर अशा वेळी तुम्ही काय करायचं की अशी लाईन चूज करायची की जे आउट ऑफ स्केल पॉईंट आहे, जसं की हा एक आउट ऑफ स्केल पॉईंट आहे. आउट ऑफ स्केल जे पॉईंट आहेत ते काही पॉईंट्स लाईनच्या वरती राहायला पाहिजेत आणि काही पॉईंट लाईनच्या खालती राहायला पाहिजेत. सो अशा प्रकारे त्यावेळी तुम्ही ते मधून जाणारी लाईन चूज करायची. ठीक आहे, सो हे तुमचं झाली स्ट्रेट लाईन. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला काढायचं याचा स्लोप. स्लोप काढण्यासाठी तुम्ही ॲक्सिसवरचे कोणतेही 2 पॉईंट चूज करा. फॉर एक्झाम्पल मी हा एक पॉईंट चूज केला आणि दुसरा हा एक पॉईंट चूज केला. सो तुम्ही ते पॉईंट काय करायचे ट्रायंगलने जॉईन करून घ्यायचे आहेत. सो जो लोअर मोस्ट पॉईंट आहे त्यातून एक हॉरिझॉन्टल लाईन, जो अप्पर मोस्ट पॉईंट आहे त्यातून काय केलं व्हर्टिकल लाईन. अशा प्रकारे 2 पॉईंट जॉईन करून घेतले. सो हा जो पॉईंट आहे त्याच्या मला आता कोऑर्डिनेट लिहायचे आहेत. ओके, कोऑर्डिनेट लिहिण्यासाठी हा जो पॉईंट आहे त्याला नाव कोऑर्डिनेट लिहायचे, तर तुम्ही कसं लिहिता एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. सो याचा एक्स कोऑर्डिनेट कोणता आहे, हा लास्ट पॉईंट आहे म्हणजे हायर मोस्ट पॉईंट आहे, तो कोणता आहे बघा, याच्यामधला हा पॉईंट आहे तो. ओके, सो आपण डायरेक्ट याचे राऊंडअप न केले जे अगोदरचे आहेत ते रिडिंग घेणार आहे. सो त्याचा एक्स किती आहे बघा 0.797. सो मी इथे लिहितो एक्स त्याचा 0.797 कॉमा त्याचा वाय व्हॅल्यू किती आहे 2.03. ओके, यालाच तुम्ही काय म्हणता, याला म्हणता तुम्ही x2, याला म्हणता y2. ओके, नेक्स्ट सिमिलरली हा जो लोअर मोस्ट पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे आहे आपल्याला. तो कोणता पॉईंट आहे बघा, तो पॉईंट आहे दिस वन. त्याचे एक्स आणि वाय ॲक्सिस लिहायचे आपल्याला. त्याचा एक्स ॲक्सिस किती आहे बघा 0.235 कॉमा 0.599. हे जे लोअर मोस्ट पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे x1 आणि याला म्हणणार आहे y1, x1 आणि y1. आता आपल्याला काय काढायचं आहे, याचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो मी इथे लिहितो स्लोप इक्वल टू, फॉर्म्युला काय स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. ओके, सो y2 ची व्हॅल्यू काय आहे बघा, y2 ची व्हॅल्यू मला सांगा ग्राफवरून. ती आहे y2 ची व्हॅल्यू 2.03. लिहून घेऊया आपण इथं 2.03 मायनस y1 ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे, किती आहे 0.599 डिवायडेड बाय x2 मायनस x1. x2 ची व्हॅल्यू किती आहे
x2 ची व्हॅल्यू आहे इथं दिलेली आहे, x2 ची व्हॅल्यू आहे 0.797 0.797 मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, x1 ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 0.235 0.235. ओके, हे व्हॅल्यू पुट केल्यानं आपण काय केलं, हे सिम्प्लिफाय केलं. आपण हे कॅल्क्युलेटरवरती करून बघूया. 2.03 मायनस 0.599 इक्वल टू हे आलं 1.431. मी इथं लिहितो 1.431 डिवाइड बाय, आता हे करून बघूया आपण किती आहे 0.797 मायनस 0.235, सो याला 0.562 0.562. ओके, नेक्स्ट आता याचे डिव्हिजन करून बघूया आपण. 1.431 डिवाइड बाय 0.562, आन्सर आलेला आहे 2.54626. आता हे मी राऊंड अप केलं अप टू डेसिमल पॉईंट 2 डिजिटपर्यंत, इथपर्यंत मला राऊंड अप करायचा आहे. तो नेक्स्ट डिजिट आहे 6, सो राऊंड अप केल्यानंतर काय मला मिळेल 2.55. स्लोपची व्हॅल्यू काय आहे 2.55. सो हा झाला आहे ग्राफचा स्लोप. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, याचं स्केल लिहायचं आहे. स्केल लिहिण्यासाठी काय करणार आपण, व्हर्टिकली 3 सेंटीमीटरचा ब्लॉक, ओके, आणि असं किती घेणार आहे 6 सेंटीमीटर, 1 2 3 4 6. ओके, अशा प्रकारे 6 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे एक बॉक्स काढून घेणार आहे आपण. सगळ्यात अप्पर मोस्ट ती असे 3 ब्लॉक तयार झाले. आता या सगळ्यात अप्पर मोस्ट आहे तिथं काय लिहिणार आपण, स्केल असं वर्ड लिहायचं आहे, स्केल. ओके, अंडरलाईन. अँड देन फर्स्ट सेकंड रो आहे त्याच्यामध्ये लिहिणार आपण ऑन एक्स ॲक्सिस डबल डॉट 1 सेंटीमीटर इक्वल टू. ओके, आणि दुसऱ्या लाईनला ऑन वाय ॲक्सिस डबल डॉट 1 सेंटीमीटर इक्वल टू. ओके, सो आपल्याला ते स्केल लिहायचं आहे. आता आपण चेक करूया की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे. सो इथं तुमच्या लक्षात येत आहे की इथपासून इथपर्यंत म्हणजे किती, इथपासून इथपर्यंत हे किती अंतर आहे, 2 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. सो हे 2 सेंटीमीटरचा आपण स्केल घेतले. सो 2 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर स्केल किती वाढते बघा, 0.1 वाढतंय. 0.2चं 0.3 होत आहे, 3चं 0.5 होत आहे, 0.4चं 0.5. सो काय होतं की 0.5चं 0.6 म्हणजे 2 सेंटीमीटर गेल्यानंतर स्केल किती वाढतं आहे, 0.1 वाढतं आहे. सो 1 सेंटीमीटर गेल्यावर किती वाढेल, सो स्केल वाढेल 0.05. सो आपण इथे लिहिणार आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.05. ते काय आहे, ते आहे करंट. सो इथे लिहिणार आपण एम्पियर. ओके, 0.05 एम्पियर. सिमिलरली वाय ॲक्सिसवरती आहे, वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर वाढल्यावर काय होतं आहे, इथं किती आहे 0.6, 1 सेंटीमीटर पुढे गेलं 0.7, 1 सेंटीमीटर पुढे गेलं 0.8. म्हणजे स्केल कितीनं वाढतंय, 1 सेंटीमीटर गेल्यावर 0.1 वाढतंय. याच्यामध्ये 0.1 ॲड केलं की पुढचं स्केल येते, त्याच्यामध्ये 0.1 ॲड केलं की पुढचं स्केल येते. सो 1 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर स्केल कितीनं वाढतंय, 0.1 वाढतंय. सो हे काय आहे
1 सेंटीमीटर इक्वल टू 0.1. पण वाय ॲक्सिसवर काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं युनिट काय आहे, व्होल्ट. ओके, सो अशा प्रकारे स्केल लिहायचा आहे. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.05 एम्पियर. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.1 व्होल्ट. ओके, सो दिस इज द ग्राफ ऑफ ओहम्स लॉ. सो ग्राफिकली जे आन्सर आलेलं आहे ते आपण लिहिणार आहे या बॉक्समध्ये 2.55 which is exactly similar to the theoretical answer. So this is the end of our practical. Thank you.